नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण. मुलांनो, आपण या पाठाचा अभ्यास मागच्या सेशन मध्ये सुद्धा केला आहे. काय पाहिलं आपण मागच्या सेशन मध्ये? तर अनुकूलन म्हणजे काय, तर जलीय वनस्पतीमधील अनुकूलन पाहिलं, वाळवंटी प्रदेशातील वनस्पती आहेत त्यांचं अनुकूलन पाहिलं आपण, पुन्हा जंगल प्रदेशातील ज्या वनस्पती आहेत त्यांचं अनुकूलन पाहिलं आपण. आणि आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण? तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गवताळ प्रदेशामध्ये ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीमधील अनुकूलन व अन्नग्रहण, म्हणजे अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन याचा अभ्यास आपण आजच्या सेशन मध्ये करणार आहोत. मुलांनो, गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. आपण आता अनुकूलन म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच आहे की काय अनुकूलन म्हणजे काय, तर परिस्थितीशी मिळतं जुळतं घेण्यासाठी ज्या वनस्पतीमधील शरीराच्या अवयवांमध्ये जे काही बदल होतात त्यांना काय म्हणतात, तर अनुकूलन असे म्हणतात. मग आपण गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन कसे होते ते आपण आता पाहूया. हे बघा, हे चित्र दिले, हे गवताळ प्रदेशाचं गवत असतं, माहिती आहे ना, तुम्ही बघितलेलंच असेल गवत. म्हणजे काही गवताळ प्रदेश आहेत त्याच्यामध्ये ज्या वनस्पती आहेत त्यांचे अनुकूलन कसे होते ते आपण आता पाहूया. गवताळ प्रदेशात मुलांनो मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. काय, तर गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप थांबवते. ह्या गवताना कशी मुळं असतात, तर तंतुमय मुळं असतात, आणि तंतुमय मुळं काय करतात, तर जमिनीची धूप थांबवतात. कळलं, ते जमिनीला काय करतात, घट्ट पकडून ठेवतात ना, आणि त्यामुळे काय होतं, तर जमिनीची धूप थांबते. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये दाट जंगल असतात. काय, तर विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असतात, त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात. काय, तर तिथे जंगल असतात विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, हे तिथे दाट जंगल असतात, घनदाट असतात, त्यामुळे तिथे प्राणी लपून राहू शकतात. तथापि थंड प्रदेशामध्ये आढळणारे गवत उंचीने खुजे असतं. खुजे म्हणजे कमी असतं. थंड प्रदेशामध्ये जे गवत असतं ते कसं असतं, तर ते खुजे असतं, उंचीने खुजे असतं. त्यामुळे तिथे कुठले प्राणी म्हणजे आढळतात, तर सशासारखे प्राणी आढळतात. आणि विषुववृत्तीय प्रदेशामध्ये दाट जंगल असतात, आणि मग तिथे जसे की हत्ती, सिंह हे प्राणी लपून राहू शकतात. कळलं, कुठे, तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. आणि थंड प्रदेशामध्ये काय आढळणारे गवत कसं असतं, तर ते गवत उंचीने खुजे असतं, म्हणजे कमी असतं, त्यामुळे तिथे सशासारखे प्राणी आढळतात त्या जंगलांमध्ये. कळलं, तर डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गवताची कुरणं आढळतात. कुठे आढळतात, तर डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. मग कळलं, गवताळ प्रदेशामध्ये काय असतं, तर मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवताची जी तंतुमय मुळं असतात त्या तंतुमय मुळामुळे काय होतं, तर जमिनीची धूप थांबवतात. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये दाट जंगल असतात, त्याच्यामध्ये हत्ती, सिंह यासारखे प्राणी काय करतात, लपण्यासाठी त्याचा आधार घेतात. आणि थंड प्रदेशामध्ये काय आढळणारे जे गवत आहे ते उंचीने कसं आहे, तर खुजे असतं, आणि त्यामुळे यात सशासारखे प्राणी लपून राहतात. डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर कुरण आढळतात. समजलं तुम्हाला गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन? मुलांनो, आता आपल्या म्हणजे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे बटाटे, कांदे, गाजर, बीट या सगळ्या आपल्या ज्या सभोवताली असणाऱ्या वनस्पती आहेत, मग ह्या त्यांच्या कोणत्या अवयवात अनुकूलन झाले आहे हे आपण आता पाहूया. आपण आता बटाटे रोज तर पाहतो, आपण किचन मध्ये वापरतो की नाही जेवणामध्ये. तर हे बटाटा हे काय आहे, तर खोड आहे. हे खोडाचे काय झालेलं आहे, तर अन्न साठवण्यासाठी खोडात झालेले अनुकूलन आहे. कळलं. गाजर हे काय आहे, तर गाजर हे म्हणजे अन्न साठवण्यासाठी मुळाचे अनुकूलन आहे. कळलं. बीटरूट पाहिलं तुम्ही, बीट हे काय आहे, तर हे बीट सुद्धा काय आहे, हे एक हेच आहे, मूळ आहे, आणि मुळाचे अन्न साठवण्यासाठी झालेले हे अनुकूलन आहे. तुम्ही सुरण बघितलं का, तर सुरण आपण ज्याची भाजी करतो ते सुद्धा काय आहे, तर ते पण सुरण हा सुद्धा काय झालं, तर खोडाचं अन्न साठवण्यासाठी झालेले काय आहे, तर अनुकूलनच आहे.
समजलं. आता कारल्याची आणि द्राक्षाची वेल तुम्ही पाहिलीत का कधी? तर त्याच्या वेलीवर तणावं असतात. काय असतात? तणावं असतात. ही तणावं कशी? तणावं म्हणजे स्प्रिंग सारखा एक भाग असतो. पाहिलात का तुम्ही? कधी पाहिला असाल ना तुम्ही? तो स्प्रिंग सारख्या भागामुळे काय होतं, तर त्या वेलींना आधारासाठी तो स्प्रिंग सारखा भागाचा उपयोग होतो. म्हणजे त्यांच्या खोडामध्ये झालेले, ह्या वेलींच्या खोडामध्ये तणाव हे काय आहे, तर त्याच्या खोडामध्ये झालेलं हे काय आहे? अनुकूलनच आहे. कळलं? तुम्ही कोरफड बघितलीत का? तर कोरफड कशी असते? मांसळ असते की नाही? ॲलोवेरा मांसळ असतो. ते मांसळ जो भाग आहे तो काय आहे, तर ते एक खोड आहे. खोडाचे झालेले हे काय आहे, तर खोडाचे झालेले हे अनुकूलनच आहे. कारण का तिथे वाळवंटामध्ये कोरफड असते, निवडुंग किंवा कोरफड असते. तिथे काय असतं? तिथे पानं नसतात त्यांना. त्या पानांचे रूपांतर कशामध्ये झालेले असते? काट्यामध्ये झालेले असते. मग तुम्ही पाहिलं का काट्या, त्या पाचीसारख्या काट्या असतात. त्या काट्यांचं पण काय होतं, तर म्हणजे त्या पानांचं पण झालेलं हे काय आहे? अनुकूलनच आहे. कारण त्याचं रूपांतर काट्यांमध्ये होतं. त्याच्यामुळे काय होतं, तर पाण्याचं बाष्पीभवन कमी प्रमाणात होतं. आणि ते जे मांसळ भाग आहे जो कोरफळाचा, ते काय आहे, तर ते खोड आहे. म्हणजे हे खोडाचं झालेलं काय आहे? अनुकूलनच आहे. कळलं तुम्हाला? आणि आता जलपर्णी वृक्ष माहिती आहे, जलपर्णी ही पाण वनस्पती आहे की नाही? मग ते पाण्यावर वाढते तेव्हा ती पाण्यावर तरंगते. कारण तिचे देठ कसे असतात? पोकळ असतात आणि मऊ असतात. काय असतात? पोकळ असतात. त्याच्यामुळे ती पाण्यावर काय असते, ती तरंगते. म्हणजे अशा प्रकारे यांच्यामध्ये काय झालेलं आहे, ह्या आपण आपल्या ज्या सभोवताली असणाऱ्या ह्या वनस्पती आहेत त्यांच्या अवयवांमध्ये झालेले हे अनुकूलन आहे. कळलं? मुलांनो, आता अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन, ॲडॅप्टेशन फॉर फूड प्लांट्स. काय? ॲडॅप्टेशन फॉर फूड्स इन प्लांट्स, अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. मुलांनो, आता तुम्हाला माहिती आहे का, वनस्पतीचे वर्गीकरण 2 प्रकारे केले जाते, स्वयंपोषी वनस्पती आणि परपोषी वनस्पती. स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय, तर त्या स्थिर असतात, जमिनीवर स्थिर असून त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. उदाहरणार्थ आंबा, वड आहे ना, ह्या वनस्पतींना काय म्हणतात, तर त्यांना स्वयंपोषी म्हणतात. आणि परपोषी वनस्पती म्हणजे काय, तर त्या वनस्पती आपल्याला अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. अशा वनस्पतींना काय म्हणतात, तर परपोषी वनस्पती म्हणतात. मग उदाहरणार्थ अमरवेल, बुरशी ह्या वनस्पती अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. आता तुम्हाला अमरवेल माहिती आहे का मुलांनो? अमरवेल पाहिलं तुम्ही? हे बघा, हा इथे मी फोटो दाखवलेला आहे ना स्क्रीनवर, हे काय आहे? अमरवेल आहे. अमरवेलचे शरीर म्हणजे काय, तर फक्त पिवळ्या तंतुमय कांड्यांसारख्या खोडाचे जाळे असते. त्यांना पान नसतं, त्यांना पानं नसतात. त्यांना पानं नसल्यामुळे काय होतात, त्यांच्या प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही आणि मग ते स्वतःचे अन्न स्वतः बनवत नाही आणि मग ते अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. कळलं? अमरवेलीचे शरीर म्हणजे काय, तर फक्त पिवळ्या तंतुमय कांड्यांसारख्या खोडाचे जाळे असते. कळलं? पाने नसल्याने काय होतं, तर अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. परंतु आधारक वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी ह्या अमरवेलीला चूषक मुळे असतात मुलांनो. काय? कारण का ही आधारक वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी ह्या अमरवेल वनस्पतीला काय असतात, तर चूषक मुळे असतात. कळलं? ती आधारक वनस्पतीच्या रसवाहिन्या, जलवाहिन्यापर्यंत पोहोचतात ही मुळं, चूषक मुळं, आणि त्या अन्न आणि पाणी शोषून घेतात. कळलं? काय, तर अमरवेलीला पानं नसल्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत, परंतु आधारक वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळं असतात. आणि मग ही चूषक मुळं काय करतात, तर ही चूषक मुळं आधारक वनस्पतीच्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे अन्न आणि पाणी शोषून घेतात. कळलं? म्हणजे हे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर हे अनुकूलनच झालेलं आहे ना अन्नग्रहणासाठी. आता तुम्हाला बुरशी माहिती आहे का? तुम्ही कधी चपाती किंवा ह्याचा ब्रेडचा तुकडा तुमच्या घरी कधी असा राहिलेला आहे का, बंद डब्यामध्ये चुकून विसरून राहिलेला आहे, तर 2-4 दिवसांनी जर तुम्ही त्या ब्रेडचा तुकडा बघितलात किंवा चपातीचा तुकडा बघितलात किंवा भाकरीचा तुकडा बघितला, तर त्याच्यावर काय माहितीये का, असे काळे असे पांढरे असे आवरण तयार झालेलं असतं. मग ते काय असतं रे मुलांनो? काय असतं ते?
तर ती बुरशी असते. काय असते? तर ती बुरशी असते. कळलं? मग बुरशीमध्ये हरितद्रव्य नसतं, कारण बुरशीला पण पानं खोड हे काहीच म्हणजे जे भाग नसतात. आणि बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. कळलं? काय? तर बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ती भाकरी, पाव यांसारख्या पिष्टमय अन्न पदार्थांपासून अन्न मिळवते. कळलं? अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात. काय असतात? अन्न कसं शोषून घेते? तर ती भाकरी, पाव यासारखे जे पिष्टमय पदार्थ असतात त्याच्यापासून आपलं अन्न मिळवते. मग ती अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात. वनस्पतीच्या काय असतात? तर अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात. मग ते तंतू काय करतात? तर त्या भाकरी किंवा पाव याच्यापासून आपला अन्न पदार्थ मिळवतात आणि आपल्या अन्नाची गरज त्या भागवतात. कळलं? मग बुरशीमध्ये कसं होतं? अन्न ग्रहणासाठी अनुकूलन काय असतं? तर बुरशीमध्ये अन्न शोषून घेण्यासाठी एक छोटे छोटे असे कण मुळांसारखे तंतू असतात. कळलं? मुलांनो, तर ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, व्हिनस, फ्लायट्रॉप, ड्रॉसेरिया या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. कळलं? मग आपण आता कीटकभक्षी वनस्पती असतात त्यांच्यामध्ये अन्नग्रहण करण्यासाठी झालेले अनुकूलन कसे आहे ते आपण आता पाहणार आहोत. म्हणजे ह्या वनस्पती आहेत जसे की घटपर्णी, व्हिनस, फ्लायट्रॉप, ड्रॉसेरिया या कुठे आढळतात? तर ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते त्या ठिकाणी. मग वनस्पतींना मुलांनो नायट्रोजन, फॉस्फरस याची आवश्यकता वाढीसाठी असतात. आवश्यक असणारे घटक आहेत ते त्यांच्या वाढीसाठी. मग आता ह्या वनस्पती ज्या जमिनीमध्ये वाढतात त्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते, म्हणजे कमी असतं. मग त्यामुळे त्यांची ती नायट्रोजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी ह्या वनस्पती कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज त्या भागवतात. आणि मग या अशा वनस्पतींना कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या फुलांमध्ये किंवा पानांमध्ये काय झालेलं असतं? पकडून ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये अनुकूलन झालेले असते. आता ही आकृती बघा, खाली आकृती आहे ही व्हिनस फ्लायट्रॉपची. त्याची पानं बघा कशी आहेत? करंजीच्या आकारासारखी आहेत आणि वरती काय आहे? तर काटे आहेत. मग ह्या पानांचे झालेले अनुकूलन आहे. कशासाठी? तर कीटक पकडण्यासाठी. त्यामुळे ह्या पानांच्या आकारामुळे त्यांना कीटक पकडण्यासाठी आणि ह्या पानांचा आकार असा आहे, आकर्षित आकार आहे, त्याच्यामुळे कीटक आकर्षिले जातात आणि मग ते पकडण्यासाठी ह्या पानांच्या काट्यांचा त्यांना उपयोग होतो. मग कळलं तुम्हाला? आपण आता काय पाहिलं? तर कीटकभक्षी ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामधील अन्न ग्रहण करण्यासाठी झालेले अनुकूलन हे आपण पाहिलं. आपण आता परपोषी वनस्पती पाहिल्या जसे की अमरवेल आणि बुरशी यांच्यामध्ये कसं अनुकूलन झालं? अन्नग्रहणासाठी कसं होते? अन्नग्रहण करण्यासाठी कसे अनुकूलन होते हे आपण पाहिलं. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? तर आज आपण पाहिलं की अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. मग कीटकभक्षी वनस्पतीमध्ये कसे अनुकूलन होते अन्नग्रहणासाठी? कारण कीटकभक्षी वनस्पती असतात ह्या आपल्या नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी काय करतात? त्या गरज पूर्ण करण्यासाठी ते कीटकांचं भक्षण करतात. आणि मग कीटकांचे भक्षण करण्यासाठी त्यांच्या पानामध्ये, फुलामध्ये काय झालेलं असतं? तर अनुकूलन झालेलं असतं. आणि अजून आपण पाहिलं की परपोषी ज्या वनस्पती आहेत जसे की अमरवेल, कवक, बुरशी ह्या वनस्पतीमध्ये सुद्धा कसे अनुकूलन म्हणजे अन्नग्रहणासाठी कसे अनुकूलन होते? कारण बुरशी, अमरवेल ही स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. ते काय करतात? आधारक वनस्पतीमधून पोषक द्रव्य घेतात. त्याच्यासाठी त्याला चूषक मुळे असतात आणि मग ही चूषक मुळे काय करतात? तर आधारक वनस्पतीतील जी रसद्रव्य ती शोषून घेतात. आणि जी बुरशी आहेत ह्या बुरशी सुद्धा काय असतात? तर त्या पिष्टमय पदार्थ म्हणजे जसे की भाकरी, पाव यांच्यावर जे काही पिष्टमय पदार्थ असतात त्याच्यावरून काय करतात? ते अन्न शोषून घेतात. त्याच्या बुरशीमध्ये काय असतात? तंतूसारखे असे मुळांसारखे असे तंतू असतात. त्याच्या सहाय्याने ते अन्न शोषून घेतात. पिष्टमय पदार्थापासून आपले अन्न शोषून घेतात आणि आपल्या अन्नाची गरज पूर्ण करतात. मुलांनो, आता आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत? तर पुढच्या भागामध्ये आपण प्राण्यांमधील अनुकूलन हे आपण वेगवेगळ्या प्राण्यांमधील अनुकूलन कसे असते ते आपण पाहणार आहोत. आजच्या आपण ह्या सेशनमध्ये काय पाहिलेलं आहे? तर वनस्पतीमध्ये अनुकूलन कसे होते ते आपण शिकलो. धन्यवाद.